नमस्कार. भाग्यश्रेष्ठ वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आमचे नांदेड इथून प्रतिनिधी दीपक जोंधळे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की TET सवलतींसाठी शिक्षकांचा एल्गार मोर्चा काढण्यात आलेला आपण पाहू शकता. देशभरातील विविध शिक्षकांचा TET सवलतीच्या मागणीसाठी आता नांदेडमध्ये आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक जिल्हा नांदेड यांच्या वतीने शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनामागे पावसाळी अधिवेशन विधेयक मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. TET मधून सवलत देऊन लाखो शिक्षकांना दिलासा देण्यासाठीचा मुद्दा मांडण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता दीपक जोंधळे आमचे प्रतिनिधी यांनी दिलेली माहिती आहे. आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. पुढील प्रमाणे आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातींसाठी आमचे प्रतिनिधी दीपक जोंधळे यांच्याशी संपर्क साधू शकता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, ही नम्र विनंती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघच्या वतीनं आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग या संघटनेकडून देशामध्ये सध्या TETच्या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली आणि 29 मे रोजी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामध्ये 2010च्या पूर्वी जे नियुक्त शिक्षक आहेत त्या सर्वांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET उत्तीर्ण होणं गरजेचं आहे अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे. त्या संदर्भात देशाचे पंतप्रधान आणि माननीय केंद्रीय शिक्षण मंत्री यांचं लक्ष वेधण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रातून माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्यानं अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या माध्यमातून आमची ही मागणी आहे. ज्या वर्षी म्हणजे 2009 मध्ये शिक्षणाचा अधिकार अधिनियम हा अस्तित्वात आला आणि 2010 पासून त्याची अंमलबजावणी सुरुवात केली. महाराष्ट्रानं 13 फेब्रुवारी 2013 रोजी RT ॲक्ट हा लागू केला. त्यामध्ये उल्लेख आहे की शासन निर्णय आहे 13 फेब्रुवारी 2013च्या पूर्वी ज्या शिक्षकांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET उत्तीर्ण होण्याची आवश्यकता गरज नाही. परंतु नंतर जे काही निर्णय झाले आणि सध्या जो 29 मे रोजी जो मेचा जो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला तो शिक्षकावर अन्याय करणारा आहे. देशामध्ये जवळपास 56 लाख शिक्षक आहेत, त्यापैकी 20 लाख शिक्षक या निर्णयामुळं बाधित होत आहेत. महाराष्ट्रामध्ये 1 ते 1.5 लाख शिक्षकावर संकट कोसळलेलं आहे. त्यामुळं शिक्षकामध्ये एक भयभीत अवस्था निर्माण झालेली आहे. म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा आदर करतो. परंतु या ठिकाणी आम्हाला नमूद करावयाचं आहे येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात संसदेमध्ये कायदा करावा आणि 2010 पूर्वीच्या महाराष्ट्रामध्ये 2000 फेब्रुवारी 13 पासून पर्यंत ज्या शिक्षकांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्यांना या TET या कायद्यातून या अटीतून मुक्तता करण्यात यावी अशा प्रकारची विनंती आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी प्रधान यांना मी आज निवेदन दिलेलं आहे. निश्चितपणे आम्हाला आशा आहे काल संपूर्ण देशातून अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेली आहेत.
आज आम्ही निवेदन का देत आहोत, काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान होतं, म्हणून आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय शिक्षण मंत्री यांना आताच आम्ही माननीय निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिलेला आहे. निश्चितपणे आमच्या ह्या निवेदनाचा विचार होऊन येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात कायदा विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये विधेयक पारित करण्यात यावं, अशा प्रकारचे आम्ही या आपल्या माध्यमातून विनंती करत आहोत. धन्यवाद.